आठवड्यातून एकदा सर्वांच्याच घरी कढी बनत असते. तर आज आपण एक मस्तपैकी भन्नाट अशी वेगळीच कढीची रेसिपी बघत आहोत. एकदम छान होते, दाटसर होते, चवीलाही भन्नाट लागते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम कढी खायची मजा काही औरच आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून याला छान ब्लेंड करायचं आहे. यामध्ये तुम्ही थोडं जिरंसुद्धा ॲड करू शकता. इथे मी कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे. मिक्सरच्या पॉटला हे छान फिरवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. दह्यामध्ये छानपैकी बेसन टाकून ते सुद्धा एका बाजूला मुरत ठेवायचं आहे. त्यानंतरच अशा पद्धतीचा घोळ तयार होतो. ही एक टीप आहे की वेळेवर तुम्ही बेसन तिथे टाकायचं नाही. एका पॉटमध्ये तेल गरम करायचं. यामध्ये मोहरी, जिरं आणि मेथीदाणा टाकून छान लालसर होऊ द्यायचं. मेथीदाणा हा छान लालसर व्हायला हवा. कढीला खूप छान चव येते आणि आरोग्यासाठीही चांगलं असते. तर मिक्सरच्या पॉटला फिरवलेलं जे साहित्य होतं ते यामध्ये आपण ठेच्याचं टाकून घेऊया आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा वेळेवर तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. हळद, धना पावडर, जिरा पावडर हे आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचं. यालाही व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित फोडणी बसायला हवी त्यासाठी पॉट हे छान गरमच असावे. आता जे साहित्य आपण मिक्स करून ठेवलं होतं, दही, बेसन आणि ते या पद्धतीने यामध्ये टाकून घेऊया. चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे. नेहमी याला हलवत राहायचं आहे. कढी ही फुटता कामा नये. लगेच इथे आपल्याला पाणी टाकायचं नाही. थोडं पाणी गरम करून वेगळं घ्यायचं आहे आणि नंतर इथे पाणी टाकायचं आहे. कोथिंबीर वरून टाकून घेऊया आणि भन्नाट अशी आपली कढी आता तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कढी बनवली तर तुमची कढी ही कधीच फुटणार नाही. एकसारखी आणि दाटसर व्यवस्थित कढी आपली तयार होते. कढीला नेहमी अशा पद्धतीनेच फिरवायचं, कारण की यामध्ये जे एअर जमा होते ते आपली निघून जाते. हे नेहमी लक्षात ठेवायचं की कढी ही होत असताना नेहमी फिरवायची आणि छान उकळी येऊ द्यायची. तर आपली कढी ही फुटत नाही आणि एकसारखी छान चवीलाही मस्त बनते. तर कढीला नेहमी याच पद्धतीने थोड्या वेळ फिरवायचं. यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण जर तुम्ही ठेवलं तर तुमची कढी ही ओतू जाईल आणि त्यामधील पाणी आणि बेसन हे व्यवस्थित होणार नाही आणि कढीला चवही लागणार नाही. इथे मी एक पराठा बनवून घेतला होता. या पराठ्यासोबत तुम्ही कढी ही पिऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही मसाले भात, भाकर यासोबतही ही बनवलेली कढी खाऊ शकता. मुलांना मी या पद्धतीने पराठ्यासोबत कढी ही वेगळी वाटीमध्ये प्यायला देत असते. या पराठ्याचे रेसिपीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आता अपलोड होणार आहे. तसेच उन्हाळी वाळवणाचे पदार्थही आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण आज कढीची रेसिपी बघितलेली आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि नक्की सर्वांना पाठवा. थँक्यू.